एक नंबर खेकडे बघा. शुभम बायजात कसबी आहे. कधी बामणीत आलात तर याला घेऊन जायचं. आता काय नाही, इकडे कोण नाही. आता मुंबई आता जातोय मुंबईला जाणार. आता झालंय कॉलेज पूर्ण, आता मुंबईला जाणार. पण कधी गावी येईल, गणपती शिमगा गावी सर्व येतातच पोरं. बघा हा खरा की खेकडा खाडीत. एक नंबर एक नंबर. त्या पाण्यात नाही का? वा वा अंगडा दे अंगडा दे अंगडा दाखव. एक नंबर खेकडा वाटला बघा. एक नंबर. शेवटी शुभम भाईने खेकडा काढलाच. हा एक नंबर. प्रशांत शेवटी काढला. मग बघा किती मेहनत असते. मेहनत बघा. आमचा पिशवीत खेकडा नीट टाक. शिव्या देतोय. तो युट्यूब मध्ये येणार आहे. चला काढणार. आहे चल. सर्व दिसत आहे बघ. हा हा ते बघ जंगल किती जंगल आहे बघ. दीपक तो आईला सेल्फी पाहिजे तरी. काय हा प्रकार, काय हा प्रकार. एवढ्या खायला जाता तुम्ही. बाहेर पडू. नेमकं भुयार मार्ग आहे चौकाच्या. काय वांदा नाही. प्रशांत आहे. त्याला माहिती हे डोला चुकून जाणार माझा. आता किती दिवसांनी येता तुम्ही? किती दिवसात? परवाच येऊन गेलो होतो ना. हा? परवा आलेलं. किती? कालचा ना. मजा येते रे. परवा आलेलो. या एरियाचं नाव काय रे? होय नऱ्या 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 म्हणतोय. दिप्या या एरियाचं नाव काय? कुठला? आपण जातोय तो हा भोयवाडीचा ना. भोयवाडी. पण काय ते नाव असेल ना. भोयाचा बंद. अण्णा माहिती आहे. आणि आपला डोंगर आहे ना बघ. तुमचा डोंगर आपला तो नाव काय डोंगराचं आपल्या? पोपटला. हा असवली. हा बरोबर. बघ ना असं जायला लागतं खेकडे पकडायला. खाडीचे खेकडे. पुरा पुरा गेलाय. असं वाकून वाकून जावं लागतं. हा खेकडे काय असेच भेटत नाही. पाणी पूर्ण हे झालंय ना. सगळं कसबी आहे. ते काका पुढे आहेत. त्यांना माहिती आहे सर्व पाण्याचं इकडे. कधी पाणी येतो. ओटच म्हणतात ना. ओटी कधी येते, भरती कधी येते हे जुन्याच माणसांना माहिती आहे. होय बराला सांगितलं नाही ते का आपण एडिट करायचं आहे. टेन्शन नाही. तर आम्ही खाडीत आलोय भोयवाडच्या. त्या काकांचं नाव हा बोला बोला. त्याच्याने आम्ही खेकडे काढतो. हा कसे काढतो ते दाखवतो. थोड्या टायमाने दाखवतो. जरा आतमध्ये घुसल्यावर हा दाखवतो. ओके ओके. प्रशांत आहे. हा हा आता थोड्या वेळ आम्ही खाना एंट्री करतोय. खाडणे दिप्या आहे. प्रवीण दादा आहे. दादाचं नाव चंद्रकांत जोगळे. दीपक दादा आहे. आणि याला
हा आमचा एकदम किंग कसबी माणूस किंग king आहे, आहे कसबी इथला. एक नंबर. हा king. शुभम भाई. पाहिजे काय अरे हा नको दाखवतो आहे. सर्व गेलेत पुढे. मला काय चालता येत नाही, चिखलात एवढे पाय जात आहे आतमध्ये. बाकी सर्व गेलेत बघा, एवढा चिखल आहे आतमध्ये. सर्व कसे पुढे गेलेत, मला काय जमत नाही जायला. काकांनी सुरुवात केली नाही, दाखवतो मी. काकांनी सुरुवात केली नाही, बघा कसे जात आहेत सर्व, कसे चालतात त्यांनाच माहिती. मला काय चालायलाच जमत नाही. इथं मुलं बघ, हे बघत तिकलं काय असे पकडतात. समजतं कसं काका? आपण खायला घालतो ना, हा खाद्याला पकडायचं, पकडतात जोरात. हे म्हणजे आपण ही सीग दाखवा एकदा. ही अशी सीग असते, ती अशी बिलामध्ये ही करायची, मग ते वाटतं सीगेला लागतं. एक नंबर बघा, वाटते खाडी. हा डोंगर कोणता रे त्या साईडचा? तो डोंगर कोणता परशा? हा दापोली तो दापोली. हा पलांजा त्या साईडला खेड. हा बघा, फक्त खाडी एवढाच अंतर आहे. एक नंबर सीन आहे इकडे, एक नंबर बघा. आमच्याकडे या कोकणात तो एक सॉन्ग आलाय माहिती आहे ना रे, या कोकणात. कोकण आहे रे, कोकणात सुख आहे तसं कुठे नाही आहे. एक नंबर. हा कोकणातली माणसं पण कोकणासारखीच आहेत, मऊ एकदम. फक्त गावठी हा हे, आणि गावठी गावाला आलं की गावठी. हे बघा, हे सर्व मुंबईला असतात, पण गावी आलं की असं गावासारखं, गावची लँग्वेज, गावचं. बघा हाफ पॅन्ट घालून. हां फॅशन कसं वाटतंय सांग मला तू, 2 शब्द. हां तू मुंबईला असतोस? हां होय होय, मुंबईला असतोस. मुंबईचं आणि गावचं काय वाटतं तुम्हाला? गावचं तर आपण बघायला गेलो तर आपण थोडक्यात 2 दिवसासाठी आपण गावी येतो. हां अशा वेळेला आपण एक गावची मजा करण्यासाठी आपण एक म्हणजे एक खेकडे पकडणं, बाकी मासे पकडणं. मासे पकडणं, हे सगळं आपलं चाललंच असतं. आज थोडं बोललो एक थोडक्यात आता पकडूया. आता थोडं बघा, विचार चालला होता. थोडं एन्जॉय पण पाहिजे आयुष्यात. एन्जॉय शिवाय हा फक्त काम काम काम. हां तो आमचा, आम्ही आणि तो दिप्या आमचा मुंबई आणि गाव, म्हणजे काय तो नाही गावी पण नाही आणि नाही मुंबईला पण नाही, तो मधीच आहे. हां त्याच्यामुळं आता तुम्ही उद्या विचारला दिप्या कुठं आहे तर मुंबईला सांगतील, पण दुसऱ्या दिवशी जाऊन विचारलं दिप्या कुठं आला आहे घरी, असे कळत आहे. आणि हा आमचा भाव आता कॉलेज करून आता मुंबईला जाणार आहे. बघा मासा आहे. कोण आहे? काय आहे? व्हिडिओ काढू नको. ते खेकडाच आहे, खेकडाच आहे. खेकडा बघ बघ, उलटा करतो. नाही जनावर थोडा असेल, हा जाणवत होता ना. दाखवतो बघतोस. नाही नरम लागतोय जनावर. तू गाडी लय मोठा माहित नाही केवढा आहे. बघा बिलामध्ये जनावर सुद्धा असतात. जनावर सुद्धा असतात बिलामध्ये. आता काय आहे, मासा एक म्हणतो, मासा एक म्हणतो जनावर आहे. आता बघूया यांना काय लागतोय. आता काय आमचा बघा, तर कसबी म्हणतो यांना काय लागतोय. नाही काय लागत आहे बा. चला हा कोणता गाव या साईडचा? हा खेड, याच खेड पण या साईडलाच ना? खेड पण या साईडला आहे. खेड तालुका बघा किती जवळ आहे. आम्हाला पण खाडी असल्यामुळे त्या साईडला जाण्याची सोय नाही, नाहीतर किती जवळ आहे बघा खेड पण आम्हाला. बघा
दादाला सांग खेळ बी नदीचा. त्या साईडला खेळ. तिथं जातो इकडं. हा पलान जाणार आहे. पलांजा गाव आहे या साईडला बघा. एक नंबर वाटतो बघा इकडे बघा. चला आता आपण मुले पकडायचे आहेत. मुले कसे पकडतात चिखलात ते दाखवतो मी तुम्हाला. खेकडे पकडून झाले, आता मुले पकडतो आम्ही. सर्व आता मुले पकडायला गेलेत. कसे चिखलातून मुले पकडतात ते दाखवतो मी तुम्हाला. चला तर. झालं बस झालं. चला आपल्या इकडेच आहे आता. हा बघा इथे. कोण दिप्या भाई? फागे बुवा इकडे फेमस आहे. सर्व फागे बुवांचं नाव घेत आहेत. मुलं पकडणं चालू आहेत. बघा कोणच दिसत नाही आता. आम्ही तिघच फक्त थांबलो इथे, बाकी सर्व तिकडे गेलेत त्या साईडला. आता मुले कसे पकडतात बघा. मुले कसे पकडतात बघा काका. धारावर असे चिखलात मुले असतात, ते पकडतात. असे विल्याने असे मातीवरी करतात चिखल असे बघा. सर्व आहेत. इकडे आहे प्रविंदा आहे. हा एक नंबर भेटलाय बघा. दाखवा का हे बघा. एक नंबर मुलं भेटलाय. काकांनी मुलं काढली नाहीत. खेकडे काय त्यांनी पकडली नाहीत. बघा बघा असे मुले भेटतात. हे बघा असे चिकाट असतात. एवढे पकडलेले आहेत त्यांनी. याला शिंपल्या छोटे असतात. हा याला मुले म्हणतात. मोठे असतात, शिंपल्यापेक्षा जरा मोठे असतात. एक नंबर. असे भेटतात शिंपले मुले हे. आणि असे धारावरती पण असतात बघा. हां दाखवा. हां बोटान काढू. हां असं बोटान काढतो. एक नंबर. हे असे मुले काढतात चिखलातून बघा. कसे मुले आता सध्या खेकडे पकडून झालेत. आता मुले पकडत आहेत सर्वजण. दिप्या बायला काय खेकडे पण भेटत नाहीत आणि मुले पण भेटत नाहीत. तो फक्त तिकडनं ऑर्डर सोडतोय. हां दिप्या बरोबर ना रे. हां हे बघ, हे बघ काका बघ कसे पकडतात. हे बघ एक नंबर. काकांनी मुले पकडायला सुरुवात केली नाही चिखलातून. पिशवी भरून पकडली नाहीत त्यांनी. हे बघा एक नंबर. एक काकांचाच व्हिडिओ करूया मुले पकडायचा. हे सर्व आहेत आपले. सर्व आता मुले पकडत आहेत. खेकडे पकडून झाले तेव्हा ते पण काका आहेत तिकडे. एक नंबर. मस्त. एका ठिकाणी 5 भेटले ना. हां एका ठिकाणी 5 मुले भेटले. बघा कसे पकडतात. हे मुले पकडायला सोपे खेकड्यांपेक्षा. आणि त्याची कढी एक नंबर होते. खाऊन बघा एक नंबर. हां एक नंबर कढी होते मुलांची. ही जागा तू ते तालातलेच घोगड पकड दिप्या. तू तेच पकड. परश्या बाय बघ माझ्या आरचीसाठी किती घेतला पकडला नाहीत. हा आणि शुभम बाय तर शुभम बाय आहे. आणि प्रवीणदान पिशवी भरला नाही.
हा 70 किलोच्या एक 70 किलोचे खेकडा पकडून पिशवी भरली आहे. हा हा पिशवी काय उचलत नाही. पिशवी काय उचलत नाही. मला जायला लागणार आहे. लॉरी मागवायला लागणार आहे. काय गाडी काय ॲक्टिव्हवरनं जाणार नाही एवढं. चला आता मुले कसे पकडतात ते व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला. चला बघा पिशवी काय भरत नाही आपण. हे आमचे फंटर सर्व. हे बाकी तिघं आहे ते माझे क्लास म्हणजे माझ्या बरोबरचे आहेत. हे बाकी हा प्रवीणदा दादाबरोबर होता. तो पण दादाबरोबर. या आपण दीपकदा पण दादाबरोबर ना. हां त्याच्या पण मोठा की लहान. एकत्रच ना. हां दीपकदा आणि प्रवीणदा एकत्र. आणि हे आमचे तो पण आमचा मित्र आहे. तुषारचे पप्पा आहेत. आणि हे काका आहेत. ते राकेशला नाही ओळखणार. श्रुतिकाला नाही. ते पण तिला पण ती बोरगावला चिवेली. मी ओळखत असेन पण असे आता चेहऱ्यावरनं नाही सांगू शकत. पण मला सर्व ओळखतात तिकडे तुमच्या वाडीत. हां मुली शोधणं चालू आहे. बघा तुम्ही पुढे कुठे चालत ना. एवढंच बघत होतात. बघा काकाने एक मुला भेटला आहे एवढा चिखल उभी करून. हां दिप्या घोगड आहे. कुठं आहे तू? प्रवीण काढलीस काय रे? हा एवढी आहे ती मोठी आहे. हा किती 70 किलोची आहे. 70 किलोचा खेकडा पकडला नाही. हां 70 किलोचा. वातावरण बघा एक नंबर आहे. आता भरती चालू होईल ना. आता हळूहळू भरती चालू होईल. जेवढा आपण गेलो होतो तेवढा पूर्ण या झाडापर्यंत म्हणजे अर्धा जात असेल ना. एवढं पाणी येतो वरपर्यंत एकदम वरपर्यंत. आपले चपल आहेत ना तिकडे. हां मग एवढा पाणी येतो वरती. कशान हळूहळू काय पाठी यायचं बोलतच नाही. तो पुढे निघालाय परशा. आल्यापासून बघा काकांना दाखवा मुलं. मला असं पकडताना असा लागला की दाखवा. मी येतो तिथे. त्या हातातले दाखवा. हां बघा एवढ्या फक्त झाडाच्या वाटली त्यांनी 15-1 मुलं पकडली. आणि आमचा दिप्या एवढा फिरतो एवढा सर्व फिरून झालं तरी 2-3 नाही भेटलेत. बघा कुठेतरी झाडावर दिसलं ना. बघा किती आम्ही एक नंबर. बघा मुलं कसे पकडतात ते बघा. असे खाडीमध्ये चिखलात मुले असतात. हे मुले म्हणजे शिंपले लहान असतात ते रेवीमध्ये भेटतात म्हणजे वाळूमध्ये भेटतात. हां आणि हे चिखलामध्ये भेटतात. पण हे शिंपल्यांपेक्षा हे एक नंबर चविष्ट. एक नंबर. त्याची कढी एक नंबर लागते. आणि अशी पण सुकी मस्त. हां एकदम चिकनसारखी एकदम आहे ना. हा बघा एक नंबर. बघा असं चिखलाच खराब आहे. तो खराब निघाला. काका तिकडे सुरुवात केली. तो लागलाय नाही. झाडांच्याच वाटली जास्त असतात.
पकडले होते मग ते हातानेच काढले तरी ते बोट नक जातात पण हातानं. ह्या पाचकुट्यात घालतं का तू मोठं उडत रे येते ना. मुले पकडणं चालू आहे. खेकडे पकडून सर्व दमलेत. बघा वेल्याने अशी चिखलाचा वर करतात आणि वेल्याला ते लागतं. काकाने एवढी पिशवी भरून पकडली नाहीत. चटणी करून दाखव. एवढी पिशवी भरून पकडली. मुले पकडले नाहीत, खेकडे नाही. खेकडे कमी गावतात आणि ते 10 गावले तरी भरपूर होतात. पण मुले कसे याच्यातनं गर असतं म्हणजे ही कमी असतं. दिसायला एवढे मोठे असतात पण आतमध्ये ही कमी असतं. त्याच्यामुळे पिशवी भरून पकडले तरी एका दिवसाचीच होऊ शकतं. दिप्या बाहेर इकडे घोगड पकडायला गेलाय. हां त्यानं 50 किलोची त्याची गोण बघा. 50 किलोची गोण घेऊन फिरतोय दिप्या भाई. हां 50 किलोची गोण भरली त्याची. म्हणजे बघा किती खेकडे पकडला नाहीत. हां आता शेवटला दाखविलं तुम्हाला 50 किलोची गोण त्याची. बघा आत्ता काकाने आधीपासून मुले पकडायला सुरुवात केली नाहीत. हे काका आता खेकडे पकडून झाले, आता मुले पकडत आहेत. हा ह्याच्यासाठीच विला आहे तुमचा हो का. हां मुलंच पकडायला हा विला आहे. बघा मुलं पकडायला पण स्पेशल विला बनवली नाही काकाने. दाखवा काका असं वर. हा बघा हा मुलं पकडायला. या साईडले एवढे काकाने हे केले पण इथं काही एक पण भेटलं नाही. भेटलं तर भरपूर भेटतात. ते काकानं कसं इथे 8-10 15 किलो लगेच भेटले एवढ्या ह्याच्यात. नाही तर एवढा के केलं तर एक पण नाही भेटत कधी कधी. चांगला आहे. बघा केवढा भेटला. त्या मान म्हाताऱ्यांचे घे म्हणतील ना. मान म्हातारी पण आले काय करतात. काढीच नाही बा. धरा हातात कपडा ना माझ्याकडे. परशा सावकाश. आम्हाला कपडा टाकला ना. तिथे कपडा टाकला. ए शुभम कपडा दे. दे काय उपडी दिसली आम्हाला तिकडे. जनावर दिसले. एक जनावर तुरतुरी सोडून गेला चुपकन. घालून काढते आता. त्याची घे व्हिडिओ. बघा परशाची व्हिडिओ पाहिजे होती. करतोय ना परशाची व्हिडिओ. बघ ना. जाम बसले. भेटली काढला परशन.
मामाने आता म्हणते थोडी मोठी आहे रे मामी सगळं खुश होईल. हे बघा हे बघा मामाने दाखवले आणि परशाने पकडला नाही. बघा एक नंबर होय. दोन अंगठ्यासाठी टाकलं माझे पण. त्याला परशाने खेकडं पकडला. किती गावले दाखव. दादांना एक खेकडं पकडलं. कुठं ना आहे किरव्यांची वेगळी आहे काय? एकच काढला नाही. दोन एकच काढला. नांग्यासकट काढले. हो आणि ते खेते काय हे मुलं आहेत. ते तर पण दाखव. मला पण दाखव. काढून दाखव. हे बघा हे मुलं म्हणतो. एक काढून दाखव रे. एक दोन काढून दाखव. हे एक नंबर. आपण सिंपल्या म्हणतो त्या छोट्या असतात. हे यांना मुले म्हणतात बघा. एक नंबर काढला नाही. तू येऊ नको काढ काढले हा मुला मुले पण जमवली नाहीत बघा. एक भेटलो. किती जमवले. नाही बाद झाले. हां आपण नाही ना आपण चांगला आहे. हां दोन मस्त भेटले. असं तू तेवढा तरी कर. हां मुलेच आता सध्या आता मुलांवर जोर आलाय. हिरव्या झाल्या तर मुलं काढता. मुले काढतात आता. तर मुले काढता आता आम्ही. मुलांची कडी एक नंबर होते. एक नंबर म्हणजे एक नंबरच. बघा सर्वात जास्त 4000 काढला नाही. 4000 किरव्या काढला रे बघा. बघा घ्या झूम करून दाखवतो. दिप्या बाई झाड्या काढले नाही त्यानं मस्त काढला. त्याची व्हिडिओ काढली. त्याचे काढायचे बाहेर गेल्यावर बाहेर गेले सर्वांची. ती ह्याच्यातली मला दाखव. पालातली ती बघ. पालातली कुठे ती लाल इकडे पण आहे ती बघ. हा ही झाडी एक नंबर. मुलं काढाय बाहेर जाऊन. आता मला मुलंच काढायचे आहेत. बघा पाणी सोडलं ना त्यांनी. पाणी सोडलं. चांगलं आहे का बंधू. हो चांगला आहे. चांगलं आहे ना. पाणी सोडलं की चांगला मुलं असतो. ओके ओके. ह्याला बोलतात धारावरचे मुलं. हां धारावर हा काय हम्म. एक नंबर. हे बघा धारावर दादा मुलं पण पकडतोय. हे बघा, मुले पण पाणी पकडतोय. सोडतं हा बघा. पाणी सोडतोय म्हणजे चांगला आहे. चांगला म्हणतो. मुलं आहे. चांगला मुलं आहे. पाणी सोडलं की चांगला मुलं असतो. ओके. म्हणजे दादा मुले पण पकडला आणि खेकडे पण पकडला नाहीत. बाकी त्यांनी फक्त खेकडे पकडले नाहीत. म्हणजे त्याच्याकडे खेकडे नाही भेटले. बाहेर गेल्यावर हां बाहेर गेल्यावर सर्वांनी दाखव किती काय जणांनी किती पकडले जणांनी होते. किती काय पकडलंय काय पकडलंय. बघा एवढ्या जंगलातून आलो होतो. येताना मजा असते खूप यायची पण जाताना अशी हालत होते. बघा पुढे सर्व गँग आहे. याच्यात सुरुवातीलाच बोलला होता दिप्या याच्यात कसबे आहे शुभम. त्यांना मस्त 10-5 तरी एकदम मस्त किरवे मोठे. हा बघा 50 किलोचे गोण कसे उचलून येतोय. दिसले पाहिजे. 50 किलोचे आहे आणि एक एक खेकडा आहे 70 किलोचा. म्हणजे 50 किलोचा गोण आणि 70 किलोचा खेकडा आहे. हा म्हणजे हिशोब बघा. हा काय चालू आहे काय? दाखव हे ना करावं ना दाखवून त्याला. दाखव मुले दाखव रे. मुले दाखव. मुले बघा हे एवढे मुले पकडला ना भाई. आता खेकडे दाखवतो. हे नाही दादाने एवढे मुले आणि खेकडे आहेत त्याच्यात. बघा ह्याच्यात मुले आणि खेकडे आहेत. ह्याच्यात खेकडे आहेत. हां ह्याच्यात खेकडे आहेत आणि हे एवढे मुले पकडला नाहीत. आणि या काकांनी मुले आणि खेकडे तेवढे. हे बघा हे बाहेर हे एक नंबर बघा. एक खेकडे थांबा हे धरायचं. एक नंबर खेकडे पकडला नाही शुभम भाईने. बघा एवढे सर्वांनी खेकडे पकडले नाही. खेकडे मुले आहेत. मुले पण बघा बोलले एक नंबर असे असतात.